नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे चिकन. तर मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे बघा, धुवून साफ करून. आता हे चिकन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे वाटण. तर हे आपण वाटण घेतलं त्याच्यासाठी. तर हे घेतलं आहे आपण खोबरं, हे आहेत हरभरे, हा कांदा, हे आहे कोथिंबीर, हा लसूण आणि आले त्याचे मी तुकडे केलेत. हा आहे खोबरं. तर हे ओलं खोबरं आहे आणि हे वाळलं खोबरं आहे. तर दोन प्रकारचं खोबरं आपण घेतलं. तळी ठेवून आपलं हळद, अर्धा किलो चिकन आहे, एक अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचं 2 चमचे. आपण टाकणार 1 चमचा सांडे मसाला. समजलं आहे बघा. आणि आपण आता टाकायचं सगळ्यात आधी ओलं खोबरं. हरभरे भाजण्यासाठी पण तेल जास्त ताव लागतो. हरभरे टाकायचे आणि ते फुटेपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. तेल ताव आल्यानंतर पटकन त्याच्या ठिकाणी होतं बघा. तर खोबरं छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं. खोबरं लाल झालेलं आहे, पटकन काढून घेऊया. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आणि तो आपण फोडणीला टाकणार आहे. तर आज आपण चिकन डायरेक्ट बनवणार आहे, ते शिजून वगैरे नाही घेणार मी त्यातलं. कांदा टाकून फोडणी देऊन डायरेक्ट मसाला टाकायचा. आपलं वाटण झालेलं आहे, तर वाटण वाटून घेऊया त्याला. एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं, ताकी ते छान दिसते. आता हा कांदा पण परत त्याला वाटण वाटून झाले, मस्त बारीक वाटण वाटलेले छान परतलं. सगळं पाणी बिणी आटून गेलं. रस्सा नाही करायचा आपल्याला, ग्रेव्हीचं चिकन बनवायचं काय. पहिले चांगला मसाला परतून घ्यायचा, त्याच्यानंतर वाटणी टाकायची. मसाल्याला कलर येईपर्यंत आपल्याला टाकायला घ्यायचं. जेव्हा आपल्याला ते थोडंसं तेल पण सुटलं त्याला. वाटलेल्या ग्रेव्ही होती ती, एकदम ग्रेव्ही करायची आपल्याची. तेल पण सोडलं मसाल्याने, एकदम ग्रेव्ही छान झाली चिकनची. आपल्याला थोडं करायचं आहे. पाणी टाकून झालं तर आपल्याला थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं, म्हणजे थोडी कढी येते अजून. त्याच्यात टाकायचं आपल्याला पाणी, त्यासाठी छान कढी सुटली. मसाला परतून घेतला होता आणि नंतर पाणी थोडंसं एकदम नॉर्मल अर्धा चमचा पाणी टाकलं होतं, अर्धी पोळी. त्याच्यामुळे त्याच्यावर छान तेल सुटले. आपल्याला चिकन पहिले शिजलेलं आहे आपलं, म्हणून त्याला 2 शिट्ट्या करणार आहे आपण. तर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी मी त्याच्यात टाकले. 2 शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या. म्हणजे झालं आपलं चिकन ग्रेव्ही तयार. आपल्या 2 शिट्ट्या झाल्या बघा मैत्रिणींनी. आता आपण चिकन ग्रेव्ही बनवली होती, तर आपण खोडतोय. मी एकदम बारीक कोथिंबीर कापून घेतलेली. तर मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. किती सुंदर कलर आला. ग्रेव्ही होती बनवली तर का आपण हे वाढून घेऊया. त्याच्याबरोबर खायला आपण रोटे केले. वरतून अशी कोथिंबीर टाकली का छान दिसते ती. पुन्हा आपण टाकली बघा. बनवायला सुंदर ती बनलेली आहे बघा, पाहू शकता तुम्ही किती सुंदर त्याला कलर आलाय.
आणि अजून गरम आहे तर वाफा निघत आहेत त्याच्यामधून. ही चिकन ग्रेव्ही आपण घरीसुद्धा बनवू शकतो बघा. आपण सगळे मसाले वगैरे घालून ते बनवली. तर याच्याबरोबर खायला आपण रोट्या पण बनवल्यात. रोट्या किंवा मग आमच्याकडे इंद्रायणीचा भात असतो, तो पण आम्ही खातो याच्याबरोबर. तो खूप सुंदर लागतं हे खायला. तुम्ही बनवा. चिकन फ्राय हे सगळं आपल्याला घरीच बनवता येतं बघा. आणि त्याच्यात आपले मसाले खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे त्या मसाल्यामध्ये, आणि याच्यात मी काहीच नाही टाकलेलं, तर आपले वाटण टाकतात ते टाकले गावाकडे लोक. आणि आपला यशराज मसाल्याचा जो मसाला आहे तो टाकला आहे बघा, काळा. ही आपली चिकन ग्रेव्ही बनवायला एकदम सोपी आणि खायला तर एकदम सुंदर. खाल तर बोटं चाटत राहिलं, एवढं सुंदर बनतं हे. तुम्ही बनवली बघा, तुम्ही बनवा. आवडली तर लाईक करा, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.